शेतकरी बंधूंनो नमस्कार. आता आपण सचिन म्हसे मुक्काम पोस्ट तांदूळवाडी तालुका राहुरी जिल्हा अहिल्यानगर यांच्या वांग्याच्या प्लॉटमध्ये आहोत. सचिन सर, किती दिवसांचा प्लॉट आहे हो? आता 50 दिवसाचा झाला. 50 दिवसांचा झालाय. ह्या प्लॉटमध्ये एक सगळ्यात सिव्हिअर प्रॉब्लेम म्हणजे कॉलर रॉट आहे. मला ऑलमोस्ट 10 ते 15% रोप ही कॉलर रॉटने गेलेली दिसत आहेत. बऱ्याच वेळा शेतकऱ्यांची एक गफलत होते, मर आणि कॉलर रॉट म्हणजे खोडकुज, ह्याच्यातला फरक शेतकऱ्यांना कळत नाही. मर ज्यावेळेस असते त्यावेळेस मुळं ही काळी पडतात, कुजतात, आणि कॉलर रॉटमध्ये जमिनीलगत खोड कुजतं आणि रोप मरतं. कॉलर रॉट आणि मरीची ह्या दोन्हींची ट्रीटमेंट जी आहे, आपल्या कंपनीचं एकच प्रॉडक्ट काम करतं दोन्हींनाही, सेक्युरा. तर सेक्युराचं शेड्यूल त्यांना काल दिलेलं आहे. परंतु अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे, कॉलर रॉट, खोडकूज किंवा मर ह्याच्यामध्ये ह्या दोन्ही रोगांमध्ये बुरशीची लागण ही 15 दिवस पूर्वी झालेली असते आणि त्याची लक्षणं 15 ते 20 दिवसानंतर दिसायला चालू होतात. म्हणजे आता हे रोप पहा तुम्ही, हे रोप सुकले, हे रोप उद्या मरणार आहे. ह्या रोपाला बुरशीची लागण, खोडकूज बुरशीची लागण किमान 15 ते 20 दिवसांपूर्वीची आहे. आता शेतकऱ्यांना अजून एक काय होतं की औषध सोडल्यानंतर शेतकऱ्याला वाटतं की दुसऱ्या दिवसापासून मर रोग थांबला पाहिजे किंवा खोडकूज थांबलं पाहिजे, रोपं मरण्याची थांबली पाहिजेत. पण असं होत नसतं. कारण की ज्या रोपांना, आता ह्या रोपाला 15 ते 20 दिवसांपूर्वी लागण झालेली आहे, काल जरी औषध सोडलेलं असलं तरी ते आता लास्ट स्टेजला गेलेलं रोप आहे. ह्याचं मरणं हे आपण थांबवू शकत नाही. परंतु कालच्या पॉइंट पासून, काल ज्यावेळेस औषध सोडलेलं आहे आपलं सेक्युरा प्लस, कालच्या पॉइंट पासून आता नवीन लागण जी आहे, ह्या बाकीच्या रोपांना लागण होणार नाहीये. ह्या सगळ्यात महत्वाचा बदल पहिल्यांदा लक्षात घ्यायचा आहे. दुसरी गोष्ट, आता अजून एक 5 ते 6 दिवस किंवा 4 ते 5 दिवस तुम्हाला काही रोपं गेलेली दिसतील, परंतु सगळ्यात महत्वाचं काय आहे की ते रोप गेली जाऊ द्या, त्याचं वाईट वाटून घेऊ नका. प्लॉट किती दिवसाचा आहे आता? प्लॉट आपला 15 तारखेचा, 15 मार्चचा प्लॉट आहे. 15 मार्च म्हणजे 15 मार्च, 15 एप्रिल, 15 मे. 15 मेला 60 दिवसांचा होईल. आज तारीख आहे 10 मे, म्हणजे अजून 5 दिवसांनी 60 दिवसाचा होईल. आज 55 दिवसांचा प्लॉट आहे. टेन्शन घेऊ नका. बरोबर, ही जी रोपं गेलेली आहेत ना, ह्या जागेवरती नवीन रोपं लावा. कारण की आपण हे आता शेड्यूल सुरू करतोय, तुम्हाला पुढचे 12 महिने प्लॉट चालून देण्याची जबाबदारी माझी. काय हरकत नाही, ठीक आहे. आणि नवीन रोप, आता तुम्ही हे नवीन रोप लावलेलंच आहे, परंतु ह्याच्या जागेवर पण नवीन रोप लावा आणि तिथून पुढे आपण 12 महिने आपण हा प्लॉट चालू. तुमचं जे आता मरीमुळे किंवा खोडकुजव्यामुळे जे नुकसान झालेलं आहे ते आपण कव्हर करू त्याच्या बरोबरीला. ही जात कोणती? पंचगंगा सुपर. व्हेरी गुड. पंचगंगा सुपर गौरव वैयक्तिक माझी अतिशय लाडकी जात आहे किंवा फेवरेट जात आहे. कारण की ह्या जातीला ॲव्हरेज खूप चांगला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं शेतकऱ्याला पैसे मिळवून देणारी जात आहे. ह्या वांग्याला आता आपण जमिनीद्वारे, तुम्ही फवारणी तर घेतलेली, जमिनीद्वारेचे पुढचे शेड्यूल देतो तुम्हाला. आणि निश्चितच आज 10 मे आहे, अजून 15 दिवसांनी साधारणतः 25 मेला आपण ह्या प्लॉटचं दुसरं निरीक्षण करू. आज तुम्ही नाराज आहात, प्रचंड तुमच्या चेहऱ्यावरती नाराजगी दिसते, कारण नुकसान जास्त होते. आपण मेहनत करतो एवढी सगळी, आपल्या अपेक्षा गोष्टीचं कमी नाही, कमी नसते. परंतु जी जमीन आहे तुमची ही भारी जमीन आहे. भारी जमिनीमध्ये खोडकुजव्याची किंवा मर रोगाची बुरशी ही तिचं घर आहे. तुम्ही त्या बुरशीला जा किंवा तिचं समूळ नायनाट करू शकत नाही, ते त्यांचं घर आहे. बरोबर, तर ते राहणारच आहेत. फक्त त्यांना त्यांच्या लेवल पर्यंत ठेवणं, त्यांना डोकं वर काढू न देणं हे आपलं काम आहे. हे पहिल्यापासून शेड्यूल असतं, तुम्हाला एकही रोप जाऊ दिलं नसतं. तुम्ही यशवंत म्हसेंच्या प्लॉट मध्ये पाहिले, त्यांचं मागच्या वर्षीपर्यंत तुमच्यासारखी सिच्युएशन होत होती. इतकं तुमची जमीन आणि त्यांची जमीन सारखी आहे, असं 10, 20, 30% मर व्हायची त्यांची. ह्या वर्षी त्यांचं एकही रोप मर रोगाने गेलेलं नाही गेलं. पाहिलं मी, समजा 1 फुटावर 1.5 फुटावर लागण. हा, तर आता तुमच्याही प्लॉट मध्ये आपण तुमचं मर कंट्रोल करून देऊन त्याच्या जागेवरती एक शेड्यूल करा आणि त्याच्यानंतर 8 दिवसांनी नवीन रोपं आणून लावा. आपण ते रोपं पण ह्या लेवलला आणून देऊ आणि निश्चितच ह्या प्लॉटचं निरीक्षण अजून एक 15 दिवसांनी परत एकदा करू. तोपर्यंत धन्यवाद.